एकंदरीत तालुक्यातल्या निवडणुका संपलेल्या आहेत। आम्ही निकाल लागल्यानंतर लगेच सांगितलं की तालुक्याचा कौल आम्हाला मान्य आहे। येणाऱ्या काळात या तालुक्यातल्या जनतेच्या प्रश्नासाठी आम्ही दिवस रात्र काम करू। चुकीच्या कामाला त्या ठिकाणी आम्ही येणाऱ्या काळात उघड करण्याचं काम करू, त्याची चौकशी करायला लावू। यापूर्वीच्या जल जीवन मिशन योजनेचा भ्रष्टाचार करणारे यांचेच बगलबच्चे, रस्त्याच्या कॉन्ट्रॅक्टर यांचेच बगलबच्चे, आणि यांनीच विधानसभेत प्रश्न करायचा की जल जीवन मिशन योजनेत घोटाळा झालाय। मग अधिकाऱ्यांच्या बरोबर संगनमताने काम करणारे कोण होते? रस्ते असेल, लाईट असेल, पाण्याच्या सुविधा असेल, याच्यामध्ये भ्रष्टाचार करणारे कोण होते? यांची नावं देखील आता आम्हाला येणाऱ्या काळात सांगावी लागेल। आणि जो त्यांनी आरोप आमच्यावर केलेला आहे, 8 दिवसात त्यांनी याचं स्पष्टपणे पुराव्यानिशी द्या, नाहीतर त्या ठिकाणी आम्ही त्यांच्यावर अब्रू नुकसान भरपाईचा दावा दाखल करणार आहोत।